नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षांनी लोकसभेची उमेदवारी दिली नाही आणि शिर्डी लोकसभा आरक्षणाची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक असून किमान आता तरी संख्येने सर्वात जास्त असलेल्या बौद्ध समाजाला संधी मिळावी ही समाजाची भावना आहे। अन्यथा त्याचा परिणाम शिर्डीसह नगर दक्षिण लोकसभेवर सुद्धा होणार असून मतदानावर बौद्ध समाज दोन्ही मतदारसंघात बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचं समाजाच्या वतीनं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलं। यावेळी कवाडे गटाचे सुमेध गायकवाड, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित आव्हाड, काँग्रेसचे सुनील क्षेत्रे, आरपीआय आठवले गटाचे किरण दाभाडे, भीमशक्ती संजय जगताप, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे योगेश थोरात, रिपब्लिकन सेना मेहर कांबळे, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, पोपट जाधव, समीर भिंगारदिवे, नितीन कसबेकर आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं हे सांगणं आहे की जे आमचं राखीव मतदारसंघ शिर्डी असो किंवा महाराष्ट्रातले जे 5 मतदारसंघ आहेत तिथं जर बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी नाही दिली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून सांगतोय की सर्वच जे 5 राखीव मतदारसंघ आहेत तेथील कार्यकर्त्यांनी मागणी करण्यात यावी की बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी, नाही दिली तर आम्ही पूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकू। आज अहमदनगर शहरामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने, बौद्ध समाजाच्या वतीने, रिपब्लिकन चळवळीतील सर्व गटतटांच्या वतीने सुरेश भाऊ बनसोडे असतील, सुनीलराव क्षेत्रे असतील, किरण दाभाडे असतील, रोहित आव्हाड असतील, संजय जगताप असतील, पोपटराव जाधव वगैरे, नितीन कसबेकर या सर्व नेत्यांच्या आम्ही मदतीने आज एक प्रेस घेतली। आमची भावना अशी की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 15 वर्षापासून राखीव मतदारसंघ आहे आणि त्या राखीव मतदारसंघामध्ये एकदाच फक्त रामदास आठवलेंना बौद्ध उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिली व त्यांनाही त्या ठिकाणी पाडण्यात आलं। आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार देऊन मग त्या ठिकाणी उत्कर्ष रुपवते असतील किंवा अन्य कुणी उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन एक बौद्ध समाजाचं निर्णायक मतदान आहे। त्या ठिकाणी 1.5 लाख ते 2.25 लाखापर्यंत त्या ठिकाणी मतदान आहे की या महाविकास आघाडीला किंवा महायुतीला यांना असं वाटतं की फक्त बौद्ध समाजाचे नेते चालतात, बौद्ध समाजाचे कार्यकर्ते चालतात, बौद्ध समाजाचा निळा झेंडा चालतो आणि या ज्या बाबासाहेबांनी संविधानिक धर्माचा, या बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धर्म दिला, या धर्माच्या आधाराचा माणूस या दोन्ही यांना चालत नाही ही एक खंत आमच्या आंबेडकरी चळवळीच्या बौद्ध समाजाच्या मनामध्ये। म्हणून आमची अशी विनंती आहे की जर तुम्ही शिर्डीमध्ये बौद्ध समाजाचा उमेदवार दिला नाही तर दक्षिणेमध्ये तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने देतो। मग महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचा बौद्ध समाजाचा उमेदवार जर नसेल तर आम्ही कोणाचंही या ठिकाणी काम करणार नाही। एक तर आम्ही नोटाचं बटन दाबू किंवा निवडणुकीवर बहिष्कार टाकू किंवा एखादा बौद्ध समाजातील उमेदवार त्या ठिकाणी उभा करून बौद्ध समाजाचा उमेदवार चालू, असं आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्वांसमोर आपल्याला सांगण्यात येतो। महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखीव जागा आहेत त्या ठिकाणी सर्व पक्षांनी विचार करावा, कारण की आम्ही दक्षिण आणि उत्तर नगर या ठिकाणी आम्ही बौद्ध समाजाने ठरवलेलं आहे। तर तुम्ही आमच्यावर जर असंच अन्याय अत्याचार जर कायमच ठेवला, आम्हाला उमेदवारीपासून वंचित ठेवायचं, आमच्या फक्त तुम्हाला मतं चालतात, आमचे कार्यकर्ते चालतात, आमच्या कार्यकर्त्यांची भाषणं चालतात, फक्त एखाद्या 1-2-4 गाड्या द्यायच्या कार्यकर्त्यांना, त्यांना फिरवायचं, त्यांना चहा पाण्याला पैसे द्यायचे। आता ती वेळ राहिलेली नाही आहे, कार्यकर्ता सक्षम झालेले आहेत। जोपर्यंत तुम्ही उमेदवार देत नसेल बौद्धांचा तर तुम्हाला आम्ही कधीच, म्हणजे मला नाही वाटत का आमचा समाज तुम्हाला तुमच्या पुढं जाईल आणि तुमचे कामं करतील काही। तुमच्या नगर दक्षिणमध्ये दक्षिणेला भोगावं लागेल आणि उत्तरेकडे तुम्हाला भोगावं लागणार आहे। मला वाटतं दोन्ही सीटं पाडणार आहे। आता सुमेधदादांनी जे सांगितलं आहे का आम्ही समाजाचा उमेदवार देऊ त्या ठिकाणी, ही जर तुम्ही आज वेळ गेलेली नाही, अजून डिक्लेरेशन झालेलं नाही उत्तरेचं, त्या उत्तरे ठिकाणी बौद्धांचा उमेदवार द्यावा। आम्ही बौद्ध समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करतो, नाही तर आम्ही जे आहे नोटा किंवा आम्ही बहिष्कार टाकू त्या ठिकाणी। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।